श्री स्वामी समर्थ भाग एक. अवताराची गूढ सुरुवात स्वामी समर्थांमुळे जन्मस्थान अनंत झाले आहे. दत्तावर मानले जातात काही भक्त त्यांच्या नरसिंह सरस्वतीचा अवतार समजतात. भाग 2. प्रकट दर्शन. स्वामी प्रथम कर्नाटकात महाराष्ट्रात सीमा भागात प्रकट झाले. त्यांचे ते तेजस्वी रूप दिगंबर आणि प्रभावी होते. भाग 3. अक्कलकोट येथे आगमन. स्वामी अखेरीस अक्कलकोट येथे स्थानिक झाले. तसे त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले. भाग 4. साधी जीवनशैली. स्वामींना वैभवाची आवड नव्हती. वृक्षाखाली किंवा साध्या ठिकाणी बसत असत. भाग 5. भक्तावरील कृपा. जो कोणी भक्त श्रद्धेने आला त्यांना स्वामींनी आशीर्वाद दिला. भाग 6. रोग निवारण चमत्कार. अनेकाच्या व्याधी स्वामींच्या कृपेने दूर झाल्या. भाग 7. गरिबाचा आधार. गरीब पीडित निराधार लोकांना स्वामी आधार देते. भाग 8. अहंकाराचा नाश. अहंकारी लोकांचा स्वामींनी गर्व हरवला. भाग 9. राजावरून प्रभाव. अक्कलकोट संस्थेचे रोजही स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. भाग 10. साधू संतांची संवाद. इतर संत व विद्वान स्वामींच्या भेटीस येत असत. भाग भक्ताचा स्वामींमध्ये दत्ताची झलक होते. भाग 12. नामस्मरणाचा उपदेश. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा उपदेश प्रसिद्ध आहे. भाग 13. कर्म आणि भक्ती. स्वामींनी कर्मयोग भक्तियोग यांचा उपदेश केला. भाग 14. परीक्षा घेणे. भक्ताची श्रद्धा तपासण्यासाठी स्वामी कधी कठोर स्वागत. भाग 15. प्राणी मंत्रावरील प्रेम. स्वामींनी जनावरांवरील तितकेच प्रेम होते. भाग 16. भविष्य कथन. काही भक्ताचे भविष्य त्यांनी सांगितले. भाग 17. संकटातून सुटका. अनेक संकटातून मार्ग दाखवला. भाग 18. साधेपणातील महानता. त्यांच्या वागण्यात साधेपणा आणि विद्वान होते. भाग 19. ज्ञानोपदेश. स्वामी आध्यात्मिक ज्ञान साध्या भाषेत दिले. भाग 20. अन्नदान. अनेक वेळा अन्नदानाचे चमत्कार घडले. भाग 21. भक्ताचे अनुभव. स्वामीच्या कृपेने अनेक अनुभव आजही सांगितले जातात. भाग 22. समाधीची चालू होऊन स्वामींनी स्वतःच्या समाधीची पूर्वसूचना दिली. भाग 23. महामहिमा महावर्णन. 1878 साली अक्कलकोट येथे देह ठेवला. भाग 24. समाधीस्थान. अक्कलकोट येथे त्यांचे समाधीस्थान आजही भक्तांचे श्रद्धास्थान आहे. भाग 25. अखंड स्वभावासह स्वामी